नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। अनुसूचित जातीच्या संविधानिक हक्काला बाधा आणणाऱ्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला ठाम विरोध करण्यासाठी मुंबई उपनगरातील विचारवंतांची मार्गदर्शक सभा 4 जून 2026 रोजी 6 वाजता माईसाहेब आंबेडकर सभागृह भीमछाया सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे पार पडली। याबाबतची सविस्तर बातमी आमचे सांताक्रूज कलिना विभागाचे विभागीय प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार तुकाराम जाधव यांनी ही बातमी पाठवली आहे। अनुसूचित जातीच्या संविधानिक हक्काला बाधा आणणाऱ्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला ठाम विरोध करण्यासाठी मुंबई उपनगरातील विचारवंतांच्या झालेल्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या पुढील बातमीपत्रामध्ये आपण पाहू। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आता बातमी सविस्तर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपस्थित आहे। प्रकाश मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं। त्याच पद्धतीने कार्याध्यक्ष पंचायत समितीचे त्याच पद्धतीने गटप्रतिनिधी अरुणजी गंभरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील स्वागत प्रकाश मोरे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो। आणि या ठिकाणी मी थोडक्यातच सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण सगळ्या पद्धतीची लढाई करत आलो आहोत आणि सगळ्या पद्धतीची लढाई करत असताना रस्त्यावरची चळवळी आपल्याला नेहमी करावी लागलीच आहे आणि या अनुषंगाने ती आपल्याला करावीच लागणार आहे आणि आपण त्याच्यासाठी सगळेजण तयार व्हायचे। तुर्तास ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा बसू, सगळे विचारवंत बसू, ॲडव्होकेटांना बोलवू, डॉक्टरांना बोलवू, आपल्या समाजामध्ये जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना सगळ्यांना बोलवू आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला न्यायालयीन प्रक्रिया राबवता येईल त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती विचार करू। तुर्तास वेळेचा अभाव यावेळी भरपूर झालेला असल्याकारणाने 10 वाजता संपणारा कार्यक्रम 10:30 वाजलेले आहेत। या ठिकाणी शेवटचा मला वाटतं प्रश्न सागर लोखंडे यांना उपस्थित करतायत। त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रश्न उपस्थित करा। सर्वांचे आभार व्यक्त करतो की आज परस्पर जेवढे आपल्या समाजाचे विद्वान होत आहेत त्यांना आम्हाला ऐकण्याची संधी भेटल्याने की प्लॅटफॉर्म आमच्या आदरणीय आहे। आमचे मार्गदर्शक प्रकाश मोरे यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। सर, आता जो जनगणनेचा जो विषय चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा आपला स्लम भाग आहे। त्या स्लम भागामध्ये ज्या वेळेला जनगणनेसाठी जे अधिकारी येतात त्यावेळेला त्यांची जात धर्म विचारली जाते, तर त्यावेळेला आपल्या लोकांना ती माहिती नसेल किंवा ती माहिती पूर्णपणे पोचली नसेल तर ती माहिती आपण अर्धवट माहिती त्या लोकांनी जर त्यांच्याकडे संपादित केली असेल तर आपण त्यांचं मार्गदर्शन कसं करू शकताय। आणि एक प्रश्न असा आहे की आपल्या मुलांकडे कास्ट सर्टिफिकेटांचे विद्यार्थी आहेत पण कास्ट व्हॅलिडिटीचा हा मुद्दा जो आहे तर आपल्या विद्यार्थ्यांना थोडा समजत नाही। त्याच्यामुळे काय झालं आहे, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे मला त्या लोकांनी ॲडमिशन ओपनमध्ये दिलं आणि मला ओपनची फी भरावी लागली। त्यामुळे त्या विद्यार्थीवरती हा एवढा मोठा फीचा बोजा पडला। मग त्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्या पद्धतीचं शिबिर लावणार आहात का, उपक्रम घेणार आहात का, त्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार आहात का, हा माझा छोटासा प्रश्न आहे। हा त्याचाच भाग आहे। तुम्ही जे सांगितलं ना हा त्या जनजागृतीचाच भाग आहे। आता तुमच्याकडे जे प्रकरणं येत आहेत ना त्या प्रकरणाच्या फॉर्ममध्ये फक्त तुमचा प्रवर्ग विचारला आहे जो अनुसूचित जाती द्यायचा आहे। पुढे जेव्हा घरगणना येईल जनगणना त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्न विचारतील की तुमचा धर्म कुठला आहे, तुमची जात कुठली आहे आणि तुमची भाषा कुठली आहे। त्यावेळेस आपल्याला धर्म म्हणून बौद्ध, जात म्हणून आपल्याला महार आणि भाषा म्हणून आपल्याला मराठी आणि पाली लिहिणं आवश्यक आहे। दुसरा प्रश्न राहिला तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचा, तो वैयक्तिक प्रश्न आहे तुमचा। ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांना आणि जे ज्यांनी संपर्क केला त्या सर्वांना आपण कास्ट व्हॅलिडिटी मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करतो। पण तो वैयक्तिक काय अडचण आहे की त्याला समजून घ्यावी लागेल आणि त्यांना नक्कीच कास्ट व्हॅलिडिटी मिळेल। सगळ्यांचे मी आभार मानतो कारण तुम्हाला पण वेळेचं काम लागतं। साहेबांनी मला एका आठवड्याच्या आत व्हॅलिडिटी दिलेली आहे। मला वाटतं लोखंडेकडे असं काय असेल किंवा अजून कोणाकडे व्हॅलिडिटी
तो माझ्याकडे पोचवावं, जेणेकरून मी ढोले साहेबांकडे ते पोचवेन. जेवढ्या तुमच्यात काय त्रुटी असतील त्या पूर्ण करून ते करायचा आपण प्रयत्न करू. आदरणीय भगत साहेब आभार मागतील सगळ्यांच्या अशी मिळून. सुरेंद्र बोलायचं, सुरेंद्र भगत साहेबांचे शेवटचा आभार मानायच्या अगोदर या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्या प्रकाश मोरे यांचं मी स्वागत करण्यासाठी गमरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील मोरे साहेबांचं स्वागत करायचे या ठिकाणी. धन्यवाद. आणि मी भगत साहेबांना विनंती केली की त्यांनी आभार व्यक्त केले. आज वंदनीय दादा भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते कोटी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन प्रतिपादक श्री छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र विचारांना केवळ लागू करून आज खरोखर म्हणून ज्वलंत विषय चाललेला आपला तो उपवर्गीकरण आणि या उपवर्गीकरणच्या बाबतीत आपण आज या भीम या सांस्कृतिक केंद्रामध्ये आदरणीय प्रकाशजी मोरे साहेब यांच्या अधिपत्याखाली आपण इथे जी बैठक आयोजित केलेली आहे ती खरोखर मी सर्वप्रथम मोरे साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो की आपण खरोखर मला हा ज्वलंत प्रश्न आपण सगळ्यासमोर आणलेला आहे. आणि या बैठकीला डॉक्टर संदेश वाघ जे मुंबई विद्यापीठामध्ये इतिहासाचे मुख्य आहे, त्यानंतर माननीय गणेश घोडकर साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय चर्मकार संघ हे यांनी सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत. माननीय दिनेश जिल्हे साहेब जे माजी सहसचिव सामाजिक न्याय विभागाचे माजी सहसचिव त्यांनी सुद्धा चांगले विचार मांडलेले आहेत. आदरणीय गौतम सोनवणे साहेब आहेत, त्यांनी विचार मांडलेले. विजय मोहिते साहेबांनी विचार मांडलेले आहेत. माननीय प्राध्यापक विजय मोहिते साहेब तिथे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे ढोके साहेब यांनी सुद्धा विचार मांडला. आदरणीय सोना कांबळे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. किशोर मोरे साहेब उपस्थित. मला वाटतं या आपल्या समाजामधील बहुतेक मंडळी इथे आपण उपस्थित आहोत. सगळ्यांनी चांगले चांगले विचार मांडलेले आहेत आणि प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. परंतु आजचा जो प्रश्न आहे हा आजचा प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे आणि याच्यावरती आपण खरोखर म्हणतो जोपर्यंत आपण जागे होत नाही तोपर्यंत खरोखर मला वाटतं फार आपली परिस्थिती फार वाईट होण्याची शक्यता आहे. म्हणून याच्यासाठी आपण लढा दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज खरोखर मला वाटतं प्रकाशजी मोरे साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी ही जी आज इथे आयोजित केलेला हा जो आहे त्यांना मी परत एकदा पूर्ण धन्यवाद देतो. आणि जिल्हे साहेबांनी खरोखर चांगले विचार मांडले, कारण जिल्हे साहेबांनी सामाजिक न्याय विभागामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. ते आणि वाघ साहेबांनी खरोखर मला वाटतं खर्च बघायची वाघ साहेबांनी जे काढलेले आहे, जे आपले जे पत्रकं होती ती पत्रकं मला वाटतं त्या पत्रकाचा खर्च त्या दोघांनी करून समाजामध्ये पोहोचवण्याचं त्यांनी एक खरोखर मला वाटतं चांगल्या प्रकारे एक चांगल्या प्रकारे जाण्याचा एक चांगला मार्ग त्यांनी चोखलेला आहे. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आज मला वाटतं सगळ्यांनी चांगल्या प्रकारचे प्रश्न मांडलेले आहेत आणि हा विषय फार गांभीर्याचा विषय आहे. हा गांभीर्याचा विषय आहे आपण, कारण आता उपवर्गीकरणामध्ये धर्माच्या रकाण्यामध्ये धर्म कुठला लिहायचा आणि जातीच्या रकाण्यामध्ये जात कुठली लिहायचं याचं सुद्धा विश्लेषण आदरणीय ढेंगरे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण आता इथे मोर्चा सोडून मला आंदोलन सुद्धा तर आंदोलन नंतर शेवटी सगळ्यांचं एक हे आलेलं आहे की आपण सगळ्यांनी एकी केली पाहिजे. जर एकी आपण केली नाही तर खरोखर मला सोना कांबळे साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण घेतलं पाहिजे, भीमराव आंबेडकरांना घेतलं पाहिजे, आनंदराव आंबेडकर साहेबांना घेतलं पाहिजे, आपल्या आठवडे साहेबांना घेतलं पाहिजे, कावडे साहेबांना घेतलं पाहिजे. सगळ्यांना मला वाटतं एकत्र करून हा जर आपण लढा दिला तर नक्कीच मला वाटतं शासन नमण्याशिवाय राहणार नाही. हा शासन नमल्याशिवाय या सगळ्यांना आपण एकत्र जर लढा दिला तर शासन नमल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा आदरणीय मोरे साहेबांना धन्यवाद देतो. आपण चांगल्या प्रकारे आपण हा चांगला एक प्रयोग केलेला आहे, चांगल्या प्रकारे आयोजित केलेले आहे आणि खरोखर याच्यासाठी आदरणीय ढेंगरे साहेबांनी चांगले प्रश्नांची उत्तर दिले, त्याचं सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि ते सांगतो पुन्हा एकदा मी या सर्व आपण जिथे आपण सर्व उपस्थित झाला सर्वांना धन्यवाद देतो. आमचे आदरणीय आमचे विकास आदरणीय सावंत साहेब हे सुद्धा इथे झालेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आमचे तुकाराम
त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे समजा असं आहे. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.